नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. मित्र हो, नमस्कार. मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. थोडासा लेट झाला कारण लाईट गेली होती. आजचा जो विषय जो आहे तो निश्चितच मराठा आरक्षण विषयी. मित्रो, सध्याचे दिवस पाहता सोशल मीडियावरती जो तो कोण मराठा आरक्षण विषयी, कोण इतर राजकारणाविषयी, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं मतं काही व्यक्त करत आहेत. आणि आज मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय की मराठा आरक्षण विषय संदर्भात काही विषय मांडत असताना एकीकडे खूप समाधान पण वाटतंय, एकीकडे खूप वाईट पण वाटतंय. कारण सत्य बोलल्यानंतर किती त्रास होतोय त्याचा निश्चितपणे आम्हाला थोडासा अनुभव आला. मित्रो, मी आपल्याला सांगू इच्छितो की परवाच आपण मराठी लोक सत्य का स्वीकारत नाही असा एक विषय केला होता. आणि त्या विषयावरती अक्षरशः महाराष्ट्रातून नाही तर परदेशातून सुद्धा, दुबई, कुवेत, ऑस्ट्रेलिया इथून काही फोन आले. आणि प्रत्येक जण, काही लोकांनी कौतुक केलं, काही लोकांनी प्रश्न विचारले. आणि मी सुद्धा बोलत असताना अगदी म्हणजे विचारपूर्वक बोलत होतो की समोरून काय उत्तर येणार. असाच एक फोन नांदेडचा होता आणि त्या नांदेडवाल्यानं विचारलं की बाबा तुम्ही का विरोधात जाताय, हे करताय, ते करताय. तेव्हा मी त्यांना काही प्रश्न विचारले. एक 5 मिनिटाची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शेवटी सांगितलं, साहेब सॉरी, माझी चूक झाली. मी त्याला एकच सांगितलं की मित्र, आमचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय की आम्ही सत्य स्वीकारत नाही. आज तसं लाईव्ह मध्ये येण्याचं फार वेगळं कारण नाही, मात्र आज परत एकदा मला वाटतंय सदावर्ती आज कोर्टात गेलेत मराठा आरक्षण संदर्भात. आणि जेव्हा ते गेले त्यावेळेला आज परत एकदा सगळ्या आपल्या मराठा समाजाचा, म्हणजे माझ्या सहित सगळ्यांचा, मी म्हणतोय की आज त्यांच्यावरती शिव्यांचा वर्षाव होणार. का होणार? कारण तुम्ही का कोर्टात गेला, का मराठ्यांची विरोधक बनला, का मराठ्यांना तुम्ही दोष देताय. मी मागे पण सांगितलं होतं की हे फक्त तुम्ही नाही आम्ही म्हणणार, सर्वसामान्य जनता जे मतदार आहेत ते म्हणणार आहेत. मात्र हेच वाक्य बोलायची हिंमत किंवा हेच जे का आहे ते कोणत्याही मराठा आमदारांची हिंमत होणार नाही बोलायचं, सदावर्तीला दोष द्यायचं. कारण त्यांना माहिती आहे लोकांनी बोंबलत राहायचं आहे, लोकांनी हे सगळे प्रश्न घ्यायचे आहेत, त्यांना काही सुयर सुतीक नाही, त्यांना फक्त स्वतःची खुर्ची वाचवायची आहे. मित्र, परवाशी सुद्धा हा विषय घेत असताना मला सांगण्याचा उद्देश हाच होता की जोपर्यंत आपण मराठा समाज, काही लोकांनी तर मराठा मराठा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी माझ्या जातीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, कारण आडनाव मळवीकर दिसलं. मी आपल्याला सांगू इच्छितो, जरांगे पाटील, कोळसेकर पाटील, ते तिकडे एक विदर्भामध्ये एक हे आहे, म्हणजे 2 नावं वापरतात. आमच्याकडे कोल्हापूरमध्ये एकच नाव वापरतात. त्याच्यामुळे मला असं मळवीकर पाटील करता येणार नाही, मळवीकरच. तसं मळवी हे माझं गाव आहे, म्हणजे पूर्वीच आमचं एक 4-5 पिढ्यापूर्वीचं. आणि त्या गावामध्ये पाटील आडनाव. खरं हे आडनावं सांगण्यात काही फार मोठेपणा नसतोय. कारण मित्र, मी पहिल्यांदा गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की मी नेहमी माझं एक वाक्य ठरलेलं आहे की आम्ही जेव्हा लहान वयापासून जेव्हा वेगवेगळी पुस्तकं वाचतोय, कधी गांधी वाचतोय, कधी नथुराम गोडसे वाचतोय, कधी भगवद्गीता वाचतोय, कधी अनिका वाचतोय, हे वाचत असताना एक ठराविक वयामध्ये तुमचे स्वतःचे विचार तयार झाले पाहिजेत आणि ते विचार तुमचे स्वतःचे पाहिजेत. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की 30 ते 35 वयोगटामध्ये तुम्ही स्वतःचे विचार स्वतः तयार केले पाहिजेत. म्हणजे कसे? मग ते मुलांच्या विषयी राहू दे, घराविषयी राहू दे, देशाविषयी राहू दे, राज्याविषयी राहू देत, तुमचे स्वतःचे विचार तयार झाले पाहिजे. कारण आयुष्यभर तुम्ही किती पुस्तकं वाचणार आहे? मरेपर्यंत फक्त दुसऱ्याची पुस्तकं वाचण्यामध्ये तुमचे स्वतःचे विचार जर तयार होत नसतील, त्याच्याकडे दुसरं दुर्दैव नाही. त्याच पद्धतीने मी सांगतो, मी आज 41 मध्ये आहे, 35 मध्ये माझे स्वतःचे विचार तयार झालेत. आणि त्या विचारामध्ये मी आपल्याला एका शब्दात सांगू इच्छितो की धर्म आणि जातीविषयी जर सांगायचं म्हटलं तर मला ॲज अ मराठा म्हणून खूप अभिमान आहे स्वतःच्या जातीचा, हिंदू म्हणून अभिमान आहे धर्माचा. मात्र त्याच वेळेला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला मला माझ्या धर्माचा अभिमान आहे त्याच वेळेला मला इतर धर्माला अजिबात कमी लेखण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार नाहीये. ते सुद्धा माझ्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं आहे ज्या पद्धतीने माझी मराठा जात आहे, मी इतर जाती नाही त्याच पद्धतीने रिस्पेक्ट करतोय. आणि इतर लोकांनी ज्या त्या जातीमध्ये असताना त्यांनी आपल्या जातीचा रिस्पेक्ट करावा.
हे माझं मत झालं वयाच्या 35 वर्षी घालून घेतल्या असल्यामुळे. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की परवा जे मी सांगत होतो की सत्य घटना आपण स्वीकारल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने मी ब्राह्मणांच्या बाबतीत परवाशी बोललो, आपण एक विचार करा, म्हणजे गोष्ट काही जणांना पटणार नाही, मात्र जी सत्य आहे ती बघा की जेव्हा आम्ही एखादा डॉक्टर पाहिजे लहान मुलांना तेव्हा शहरामध्ये जातोय. आता आहे आमचे मराठी डॉक्टर आहेत, सगळे आहेत, वकीलमध्ये मी स्वतः वकील आहे, सगळे म्हणजे याच्यामध्ये असतात. तरीच आपण कुलकर्णी, जोशी, इतर काही ब्राह्मण डॉक्टर शोधतोय. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय सीए मध्ये काही ब्राह्मण सीए शोधतोय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं बघतोय की शक्यतो आपल्याला डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए बहुतांश लोक हे तिथं शोधतात आणि तिथं विश्वास ठेवतात. का विश्वास ठेवतात तुम्ही विचार करा. त्याच वेळेला मात्र राजकारण म्हटलं की मात्र आपण विचार करतोय देवेंद्र फडणवीसने आमची वाट लावली, तिथे ब्राह्मण आपण स्वीकारत नाही. इकडे एकीकडे असं आहे की तिथे स्वीकारतोय, तिथं मराठा जरी असला संतोष मुळवीकर तर नाही, तर त्याच वेळेला मात्र इतर कोण असतील ब्राह्मण तर स्वीकारतोय. का स्वीकारतोय? कारण मी नेहमी एक म्हणत असतोय की ब्राह्मणांना शिव्या देण्यात, त्यांना दोष देण्यात आपण मराठा समाज कधीच मोठा होणार नाही, तर त्यांचं अनुकरण करण्यात आपण मोठं होणार आहे. तर म्हणण्याचा उद्देश की मी परवाशी एक उदाहरण दिलं की मुंबईच्या एका कार्यक्रमाचं, त्याच्यामध्ये 99% मुलाखत घेणारे, मुलाखत देणारे, बिझनेसमॅन ह्या सगळ्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये बहुतांश ब्राह्मण होते. मित्रांचं कारण असं आहे की हे लोक ज्या वेळेला त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत बघा, त्यांची व्यवहार करायची पद्धत बघा, त्यांचं राजकारण बघा, त्यांचं समाजकारण बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे काही नियम ठरलेले आहेत. आणि आम्ही मात्र आता सुद्धा बोलत असताना 1-2 शब्द बोललो की आमचा एक मराठी समाजाचं काही लोकांचं ठरलेलं आहे की डायरेक्ट शिव्या घालायच्या. जसं आज मला वाटतं गुणवत्ते सदावरतीला आज बऱ्यापैकी शिव्या मिळणार. कारण मला एक समजत नाहीये की त्याच विषयावरती मला आज जे बोलायचं आहे की आपण ज्या वेळेला ह्या लोकांना आपण शिव्या घालू तेव्हा जेव्हा त्यांना आपण विचारू त्यावेळेला दुसरी गोष्ट आपण का नाकारतोय जे सत्य आहे. मित्र, जोपर्यंत आपण सत्य स्वीकारत नाहीये, म्हणजे मी पहिल्या दिवसापासून सांगायलोय, आज सदावर्ती कोर्टात गेली हे आम्ही पूर्वीपासून सांगत आलोय. फक्त एक जरा शक्यता होती की फडणवीस साहेबांनी सांगितलं ते थांबतील, नाही थांबले. मात्र आम्ही पूर्वीपासून सांगत आलो की ते जाणार कोर्टात. का जाणार? कारण त्यांचं एक नेहमी वाक्य आहे, वाचाल तर वाचाल. सदावर्तींचं एक वाक्य आहे, वाचाल तर वाचाल. आज त्यांनी काही प्रश्न मांडले बघा, तुम्ही लक्ष देऊन. आज कोर्टात जाताना त्यांनी एकच सांगितले की 2021 पत्र सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे, त्यांची मिसेस जी जयश्री सदावर्ती यांनी जो दाखल केला याचिका, की मराठा समाज हा मागास नाहीये किंवा तशी पर्टिक्युलर त्याच्यामध्ये कारण नाही आहेत. आणि आता तुम्ही परत जेव्हा हे करताय त्यावेळेला तुम्ही सांगताय की अलीकडं मराठा समाज मागास झालाय. 2021 नंतर मराठा समाज कसा मागास झाला त्यांचा प्रश्न आहे, माझा नाहीये. जरा थोडंसं मराठा समाजानं अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न जे शुक्रे जे न्यायाधीश होते त्यांनी स्पष्ट सांगितले की एकीकडे ते मराठा आंदोलनाचं नेतृत्व करतात, जाऊन बोलतात, आणि त्याच वेळेला त्यांच्याकडेच ते सगळं बाकी इतर सगळं जे काम करायचं कामकाज किंवा जी काही कमिटी नेमली त्याच्यामध्ये प्रमुख तेच आहेत. आता मला सांगा त्या सदावर्तीची काय चूक आहे? एकटा सदावर्ती, मी नेहमी सांगतो, एकटा सदावर्ती जर आपल्या सगळ्या मराठी बांधवांना भारी पडत असेल तर माझा एक उलटा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न आपले जे मराठी आमदार जे आहेत ना, मराठा आमदार सगळे जे विधानसभेमध्ये आहेत ते काय करतायत हो? म्हणजे जर आता मोदी कृपेनं म्हणतोय मी, आज मात्र हे वाक्य नेहमी म्हणजे काही वेळा सांगतोय, मोदी कृपेनं एखाद्या वेळेस हे मराठा आरक्षण टिकेल. मोदी कृपेनं, कायद्यानं नव्हे, विचार करून बोलतोय. कारण मागे मी बोललोय की मोदी साहेब असतील तर काही पण होऊ शकते. कारण सदावर्तीच्या भाषेत जर गेला, सदावर्तीच्या जर भाषेत गेलो आपण, तर मला वाटत नाही की उद्याचं सुद्धा 10% आरक्षण टिकेल. मात्र मोदी कृपेने टिकू पण शकते. मात्र ह्याच वेळेला ह्या 2 गोष्टी मांडत असताना मला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे, जे सत्य जे आहे, हे जे मराठा आमदार जेवढे आहेत ते नेमकं तिथं काय करतायत? आपण परवाच्या विषयामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं की एकीकडे जरांगे पाटील चुकलेले आहेत. जरांगे पाटलांच्यामुळे मराठा समाजाचं मित्र हो, विश्वास ठेवा, लक्षात घ्या. तुम्ही माझी जात बघायचा प्रयत्न करू नका, मी कुठल्या धर्माचाही प्रयत्न करू नका. मी सांगितलं जरी मी मराठा म्हणून जरी अभिमान असला तर तेवढ्याच इतर जातीचा महत्त्वाचे, कारण इतर जातीमध्ये अभ्यास केला जातोय.
आज सुद्धा बघा तुम्ही एससी समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ग्रंथ आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक भारतीय राज्यघटना, अनेक पुस्तकं आहेत. मात्र आज आपलं दुर्दैव आहे, आपण गुंतलोय शिवजयंती करण्यात. शिवजयंती करण्याबद्दल माझं म्हणजे बिलकुल मत हे नाहीये. मात्र शिवजयंतीचे, शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा आम्ही डोक्यात घेऊन काम करणं गरजेचं आहे. जय जयकार करण्यात फक्त मित्र उपयोग नाहीये. भगवद्गीता वाचायची आहे. त्याच्यासाठी रात्रंदिवस त्या दुर्गा माता, रात्रंदिवस गणेश चौक, रात्रंदिवस फक्त त्याच्यामध्ये वाहून घ्यायचं आणि तिथं राजकारणाच्या चर्चा करायचे, पत्त्याने खेळत बसायचे देवासमोर. हे भगवद्गीतेमध्ये नियम नाहीये. आपण मराठा समाज वाहत चाललोय. 12 महिने सगळे करायचे. आज काही जत्रा असतील बघा, आज जत्रेमध्ये ती पालखी उचलायची वेळ, ती पालखी उचलण्याच्या अगोदर मटण कधी खातोय, दारू कधी पितोय आणि कधी एकदा झोपतोय, हे आपलं सत्य नाकारून चालणार नाही. हे काही आपल्या धर्माची किंवा जातीची बदनामी नाही मित्र, मात्र सत्य आहे. मोठमोठ्या पोस्टवरती सगळे ब्राह्मण लोक, इतर लोक आहेत, कारण ते रात्रंदिवस त्या जे काही भगवद्गीतेमध्ये जे नियम शिकवले आहेत किंवा जे कुराणमध्ये असतील किंवा आणि काही इतर धर्माचे असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते तंतोतंत पालन करतात. आपण मुस्लिम समाजाला दोष देत नाही, कारण त्यांना दर शुक्रवारी माहिती आहे आपण काय केलं पाहिजे. आपण मात्र मराठा समाज एक करतोय. म्हणजे मी एकदा मला वाईट वाटतंय की माझ्याच जातीविषयी बोलत असताना मी असं का बोलतेचा उद्देश एकच मित्र आहे. आजचा जो विषय जो सदावर्तीचा आहे त्याला दोष देण्यापेक्षा आजच्या त्याच्या सगळ्या तुम्ही बाईट ऐका. आज तो काय काय बोललेले आहेत सदावर्ती ते ऐकून घ्या. परत एकदा मी सांगितलं, मागे तिची बायको मुंडी आले होते नाहीये, तिच्यामध्ये बऱ्यापैकी सपोर्ट तिचा आहे. ती गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाहीये. मात्र मला जो आज अगदी कमी वेळेमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की मला जो पडलेला जो प्रश्न आहे, आम्ही प्रत्येक वेळी जे आम्ही एकमेकाला शिव्या घालत बसलोय, भांडत बसलोय, ह्याची नेमकी परिस्थिती हे मराठा आमदारांनी आणलेली आहे. लक्षात घ्या. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना दोष देऊ शकत नाहीये. का देऊ शकत नाही? मी मागे म्हटलं की आज सुद्धा माझा एक प्रश्न, मळवीकरचा प्रश्न, निश्चितपणे जे काही कमेंट करतात किंवा जे महाराष्ट्रातील मराठा ऐकत असतील त्यांना एक प्रश्न आहे. फक्त गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या मराठी जे मुख्यमंत्री झाले, मराठा जे मुख्यमंत्री झाले, जे मराठा जे आमदार आहेत, त्यांनी फक्त आपल्या जातीसाठी काय केलंय सांगावं. इन्क्लुडेड शरद पवार साहेब सुद्धा सांगावं. खरंच माहिती नाहीये. मी काल म्हटलं ना, देवेंद्र फडणवीसांनी सारथी आणली. मी म्हणतो सगळ्यांना उपयोग झाला नाही, काही लोकांना उपयोग झाला मान्य करावं लागेल. बार्टी आणली, काही लोकांना उपयोग झाला, मान्य करावं लागेल. अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय हे जे आणलं त्याच्यामध्ये कित्येक लोकांना रोजगार, कित्येक लोकांना त्याच्यामध्ये कर्ज मिळालं, त्यांनी आपले धंदे चालू केले, मान्य करावे लागेल. मराठा विद्यार्थ्यांनी काही शासकीय जी वसतिगृह होती ती मान्य करावी लागतील. मराठा आरक्षण 2018चं मान्य करावं लागेल. मी त्यांचं कौतुक करत नाही. मात्र ह्याच वेळेला माझा एक प्रश्न आहे, आपल्या मराठी आमदार जे आहेत ना, मराठा आमदार, खरंच एकदा तुम्ही असं या हो आणि एकदा बोला की होय आम्ही तुमच्यासाठी केलंय. अजित पवारांनी एकदा बोला, होय मी एवढी वर्ष आहे मी केलंय. का बोलत नाही हो तुम्ही? का बोलत नाही? आमच्या म्हणजे आम्हाला एखाद्या तरुणानं बोलायचं नाही, परत आम्ही शिव्या घालायच्या. अहो, जरांगे पाटलांनी ज्या दिवशी स्वतः म्हटले की सरसकट कुणबी दाखले देणार, त्यावेळेला जे सत्ताधारी सोडून द्या, विरोधक जे आहेत विरोधक, आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधक आहेत की मेलेत सगळे, त्या विरोधकांमध्ये कोण आमदार नाही आहेत? त्या आमदारांनी बोलायची गरज होती की बाबा सरसकट कुणबी दाखले मिळू शकत नाहीत. तुम्ही बोलला असता तर आमचा बऱ्यापैकी सगळ्या मराठा तरुणांची भांडणं लागली नसती. आज जे कोकण, गोवा आणि तिकडे जे 2-3 प्रकार पडलेत, आज काय झाले माहितीये? आज ह्या जरांगे पाटलांच्यामुळे जो मराठा समाज होता तो सगळा विखुरला गेला. ह्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत काही दिवसामध्ये. तुम्ही बघा, वाक्य लक्षात घ्या. जरांगे पाटलांच्यामुळे आपण मिळवलंय म्हणताय ना, माझा मी वाक्य सांगतोय, येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये मराठा समाज विखुरलेला असणार आहे. मराठा समाज शोधावा लागणार आहे. त्याचे 3-13 होणार आहेत, 10 त्याच्या जाती पडणार आहेत. आणि हे जर नाही पडले तर मला त्यावेळेला विचारा, मी स्पष्टपणे सांगतोय काही नाहीये. जरांगे पाटलांनी पूर्णपणे मराठा समाजाची, पूर्णपणे मराठा जातीची वाट लावलेली आहे. हे कधी पटणार आहे? कारण तुम्ही साधं उदाहरण घ्या. आज कुणबी म्हणून एक वेगळा भाग जातोय. काही म्हणतात आम्हाला गरज नाहीये, आम्ही जातो ईडब्ल्यूएस मध्ये. काही म्हणतात आम्ही मराठा क्षत्रिय म्हणूनच भाग घेणार आहे. एक प्रकरण मागे झालं कोपार्डीचं, त्यावेळेला एकही माणूस नेतृत्व करणारा नसताना ज्या मराठी समाजाची दखल पुऱ्या जगानं घेतली, आज दखल काय घेते दखल? गेलेला वाघ आमचा मराठा अर्ध्यावरून परत आला, ही दखल घेते. काय जायची गरज होती? मुंबईमध्ये तुला जायची गरज नव्हती. मी नेहमी सांगत आलो, बरं हे आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही आमदार का बोलत नाहीये? नाही बोलत, कारण तुम्हाला उद्याची लोकसभा जिंकायची आहे.
तुम्हाला उद्याची विधानसभा जिंकायची. सगळ्यात मित्र वाईट एका गोष्टीचं वाटतंय, हे राजकारणाला प्लीज समजून घ्या. मी नेहमी एक वाक्य बोलतोय, मी कुठल्या अर्थानं बोलतोय लक्षात घ्या. एखादा ब्राह्मण मित्र ठेवा किंवा एखाद्या ब्राह्मणावर का वागायचं म्हणण्याचा उद्देश तो की त्यांचं मी कौतुक करतोय नाही. आपण काय करतोय, फक्त शिव्या घालत चाललोय. मस्त चाललंय सगळं. आज सुद्धा हे बोलण्यावरती शिवाय 100% येणार, मला माहिती आहे. त्याच वेळेला मला समाधान वाटलं, काल दुबई, कुवेत आणि ऑस्ट्रेलियानं फोन आले. सगळ्या लोकांनी काही सत्य परिस्थिती मान्य केली. माझे मित्र एकच म्हणणं आहे की मला ना कुठल्या गोष्टीचं, काल सुद्धा मी बोलत असताना, आज पण बोलत असताना मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो, आपण एका गोष्टीशी ठाम राहायला पाहिजे होतं. एक मराठा तुमची जात आहे, एक वेगळ्या पद्धतीचा विचार करा. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला देश स्वतंत्र झाल्यानंतर असं काय मराठा समाजाला एकत्र आणलं, असं मराठा समाजाला एकत्र आणलं की त्यावेळेला सगळ्या जाती आणि सगळे धर्म एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलं 1990 पर्यंत, 80 पर्यंत. विचार करा. एकीकडे त्यांनी ह्या ज्या सहकारी संस्था होत्या, डेऱ्या स्थापन केल्या, सेवा सोसायटी स्थापन केल्या, सगळ्या स्थापन केल्या, अनेक मराठा लोकांच्या हातामध्ये दिलं. त्याच वेळेला एकीकडे ब्राह्मण आणि मराठा सगळे एका गुणागोविंदाने नांदत होते. मात्र तीच पद्धत 1990 नंतर काय झाली याचा विचार आपल्याला करावा लागेल मित्र. काय केलंय मला जर सांगा. जेवढे मराठा आमदार, जेवढे मराठा मुख्यमंत्री झाले, तुम्ही खरंच एकदा सांगा ना, आम्ही तुमच्यासाठी हे केलेलं आहे म्हणून सांगा. बिचारा अण्णासाहेब पाटलांना स्वतः सुसाईड करावी लागली. ह्याच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आणि काय असेल. माझं एकच मित्र म्हणणं आहे की आज रोजी सदावर्ती कोर्टात गेल्यानंतर त्याला शिव्या घालण्यापेक्षा त्याची जी मगापासून जे काय बोलतोय ते ऐकून घेणं आम्ही गरजेचं आहे. मग हे ऐकून घेताना माझा एक प्रश्न आमदारांना आहे की तो एकटे जर सदावर्ती जर हे बिंदासपणे बोलत असतील, तुम्ही कायदा करत असताना झोपला होता काय मराठा आमदारांनो? तुमच्याकडे वकील नव्हते? तुमच्याकडे वकील होते की नाही? आता जे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ह्या प्रश्नांच्या आधारे जर उद्या परत हे 10% आरक्षण रद्द झालं तर सगळ्या आमदारांनी घरात बसलं पाहिजे. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अरे कशाला स्वतःच्या तुमच्या आमदारकी लढवत असताना तुम्हाला महार पाहिजे, मांग पाहिजे, चांबार पाहिजे, मराठा पाहिजे, सगळे पाहिजे, सगळ्या जाती पाहिजे म्हणून लाजीरवाने हरामखोरांनो तुम्ही स्वतःच्या जाती किंवा स्वतःच्या धर्मासाठी किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी तुम्ही सगळं लपवून ठेवणार आणि वरती राजकारण करणार. बाकीच्या लोकांना बोलायला भाग पाडताय तुम्ही. हा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की चला मला बाबा माझा चंदगड मतदारसंघ जिंकला पाहिजे, माझा भुदरगड जिंकला पाहिजे, माझा कागल जिंकला पाहिजे, माझं कोल्हापूर जिंकलं पाहिजे, माझं हे जिंकलं पाहिजे. अरे जिंकण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जाती बाजूला ठेवणारे कसले तुम्ही मर्द मराठे? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अरे किमान सत्य तरी बोला. जसा ओबीसीचा नेता भुजबळ बोलतोय, भुजबळ बोलतायत, ते सांगतायत की गेली तरी चालेल, मी जातो जेलमध्ये. जसं देवेंद्र फडणवीस बोलतायत. अरे तुम्ही मराठा कसले? माझं एकच मराठी जनतेला विनंती आहे मित्र, ह्या सगळ्या वाटोळ्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहेत. हे फक्त आणि फक्त हे मराठा जे आमदार आहेत ना, हे आमदार आहेत ना, ह्यांनी सगळ्याची वाटोळे केले. त्यांना फक्त स्वतःचं घर, स्वतःची मुलं, त्यांच्या 7 पिढ्या आणि त्यांची खुर्ची कशी जपावी एवढ्यासाठी केलेलं हे राजकारण आहे. म्हणून ते होला हो देत आहेत आणि ते सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. तुम्हाला जर लाज वाटली असती तर जरांगे पाटील कुठं चुकले असते? अरे जरांगे पाटील हा तुमचा भाऊ होता. तुम्ही सांगा ना जरांगे पाटील साहेब, तुम्ही इथं चुकलेला आहे. तुम्ही सरसकट कुणबी दाखले देऊ शकत नाहीये. तुम्ही सांगा गुन्ह्यांची माघारी होऊ शकत नाही कारण हा कायदा नाहीये. नाही तुम्ही सांगू शकत. तुम्ही सांगितलं तर तुम्हाला वाटणार आमच्या विरोधात लोक येणार, मग आमच्यासारख्या लोकांना बोलावं लागतंय आणि बोलल्यानंतर शिव्या घ्याव्या लागतात. तरी तर चालेल कारण आम्ही मराठा आहोत, लपणारे नाही आहोत. आणि काही लोक जे आम्हाला विचारतात की तुम्ही कोण, ह्याचं उत्तर जर बघायचं असेल तर एक दिवस तुम्ही नक्की बघा. अरे आम्ही भिणारे नाहीये. कारण मला फक्त एकच जरांगे पाटील एन करत असताना मी एवढंच सांगतो की 2 गोष्टी फक्त आयुष्यातल्या म्हणजे यातल्या. पहिली गोष्ट म्हणजे जेवढे मराठा आमदार आहेत हेच ह्या महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा आरक्षणाला कारणीभूत आहेत. सगळ्याचं वाटोळ करायला कारणीभूत ना कुठला ओबीसी नेता आहे ना कुठला ब्राह्मण आहे. त्यांना शिव्या घालण्यापेक्षा हे आपले जे बांधव मराठा आमदार आहेत ना, हेच 1 नंबरचे हलकट आहेत. ह्याच हलकटांनी स्वतःची परतची आमदारकी टिकवण्यासाठी, परतची खासदारकी टिकवण्यासाठी केलेले षडयंत्र आहे. तेव्हा मराठ्यांनो सावध व्हा. तुम्हाला दोष इतरांना देण्यापेक्षा तुम्ही स्वतःची जवळची लोक बघा. नंबर 1. आणि नंबर 2, जरांगे पाटील साहेब अजूनही तुम्हाला साहेब पुढे जोडतोय. तुमच्यामुळे मराठा आरक्षणचं वाटोळं झालेलं आहे. कारण तुम्ही अजूनही सांगतोय पूर्वीचं मराठा आरक्षण बघा, पूर्वीची मराठी जात बघा, पूर्वीचं मराठा जर बघितला तर सगळा एकसंघ होता. आज सगळ्याच 3-13 झालेले आहेत. तुम्हाला मुंबईला जाताना त्याविषयी अर्ध्यावरती यायची गरज नव्हती. जीवनातली पहिली चूक. परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांच्या घरावरती चाललाय, जीवनातली दुसरी चूक. सरसकट गुन्हे माघार घेता नाही, जीवनातली तिसरी चूक. सगळे सोयरे मानताय, लिहून घ्या. सगळे सोयरे तुम्हाला मिळू शकत नाहीये. मग तुम्ही आरक्षण कशासाठी केलंय? उद्याची खासदारकी तुम्हाला घ्यायची होती.
उद्याची खासदारकीच तुम्हाला जिंकायची होती तर तुम्ही स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की बाबा मला आता इथून पुढे खासदारकीनंतर इलेक्शन करतो. काल तुम्ही सांगताय 10वीच्या मुलांची परीक्षा आहे, 12वीच्या मुलांची परीक्षा आहे. अहो तुम्ही केलेलं ते नाटक आहे. 10वी 12वीची परीक्षा नाही, कारण 12वीची 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला चांगलं माहिती आहे की इथून पुढे लगेच आता लोकसभेची आचारसंहिता लागणार. त्यानंतर 2 महिने तुम्हाला हे करता येणार नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही 100% उद्याच्या लोकसभेमध्ये किंवा आमदारकीमध्ये भाग घेणार आहे. भाग घेणार आहे वाक्य लिहून घ्या. आणि जर घेणार नसाल तर तुम्ही आज प्रामाणिकपणे वागला असता. एका कुठल्या जातीवरती, एका कुठल्या धर्मावरती, एका कुठल्या ह्याच्यावरती जाण्यापेक्षा आमच्यासारखे जे मराठा सांगतायत ते वाक्य तुम्हाला ऐकावं लागेल. मराठा समाजाचं नेतृत्व करत असाल तर मराठा समाजाचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण सारखं करा. मी तुम्हाला आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं एकही माणूस नसताना कोपाडी प्रकरणामध्ये सगळा महाराष्ट्र एकटवला, एकही कुठं कलंक लागला नाही. तुमच्यामुळे कलंक लागला, कारण मराठा वेगळा झाला, कुणबी वेगळा झाला, तो ईडब्ल्यूएस वेगळा झाला आणि इतर सगळ्या गोष्टी होत असताना पदरात काहीच नाहीये. आणि ही गोष्ट प्रामुख्यानं मराठा समाजानं लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतोय, आपण इतरांना दोष देऊया नको. आज ह्या सदावर्तीवरती लक्ष ठेवावं लागेल. आणि जर ह्याच्यावरती सदावर्ती जिंकला, जर ह्याच्यामध्ये सदावर्ती जिंकला तर ह्या आमदारांना दारात उभा करून घेऊ नका. पहिली रस्त्यावरची पायरी दाखवा, कारण का त्यांची लायकी नाहीये. कुठल्याच आमदाराची जर उद्या सदावर्ती जिंकला तर त्यांना दारात यायची लायकी नाहीये. आणि मला माहिती आहे निकाल लवकर लागणार नाहीये, कारण काही गोष्टी मगाशी म्हटलं, मोदी येतो सब मुमकिन आहे. आणि जर लागलाच लवकर तर एक लक्षात घ्या की ह्या आमदारांना तुमच्या घरात यायची लायकी पण नाही, कारण त्यांच्याजवळ एवढे वकील असताना, एवढे जजेस असताना जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून जर कायदा तयार करत नसाल आणि तुम्ही हरत असाल आणि एकटा सदावर्ती जिंकत असेल तर मी त्या सदावर्तीला पण सॅल्यूट करेन आणि देवेंद्र फडणवीसला सुद्धा सॅल्यूट करेन. कारण दोष त्यांचा नाही, दोष तुमच्या लोकात नाही, मराठा समाजामध्ये आहे. ज्यांना नेतृत्व म्हणून ज्या आमदारांना आम्ही पाठवलो त्या आमदारांचा नीचपणा आहे आणि त्या आमदारांच्यामुळे आपल्या मराठा समाजाला हे सगळं भोगावं लागतंय. मित्र समजून घ्या, आपण अभ्यास करूया, सत्य परिस्थिती स्वीकारूया आणि त्याच्यावरती बोलूया. शिवाय काय आम्हाला पण घालता येतात. काही लोकांना अजून माहिती नाही आहे मी पण कसा मराठा येतो. खरं दुर्दैव आहे माझं, तुम्ही फक्त सोशल मीडियावरती बोलताय. मी सांगितलं माझा रात्री 1 तास फक्त सोशल मीडियावरती बोलायचं असतोय. दिवसभर आम्ही जे आमच्या शिवरायांनी जे काम दिलेलं आहे, जे भारतीय राज्यघटनेने काम दिलेलं आहे, जे देशमातेसाठी काम आहे ते दिवसभर करतोय आणि संध्याकाळी काही न बघता मनातले विचार आपल्यासमोर प्रकट करतोय. काही लोकांनी इच्छा व्यक्त केली युट्यूबवरती बोला, आपली गरज आहे. मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या काही मित्रांची युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायची होती, ती झालेली आहेत. निश्चितपणे काही दिवसामध्ये विचार मांडेन. मात्र ज्यांचा विश्वास आमच्यावरती आहे त्यांनी थोडंसं सत्य ओळखण्याचा प्रयत्न करा आणि आपण कराल आणि आपण आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.